आषाढ़ी एकादशी पर चैम्बूर से निकली मुरबाड शाहपुर रहीवासी संस्था की भव्य दिंडी यात्रा। हजारों लोग हुए शामिल। भगवान विठल के भजन गाते नाचते झूमते हुए लोग मुंबई के चैम्बूर राम टेकड़ी से वडाला प्रति पंढरपुर मंदिर के लिए निकले हैं। मुरबाड शाहपुर रहीवासी एकता संस्था के इस भव्य दिंडी यात्रा में महिला, पुरुष और बच्चों सहित हजारों लोग शामिल हुए। आणि ही सर्व ताकद ही आमची सर्व टीमची आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही वावरतो आणि आमच्या सारखे जे दांगट साहेब आहेत, परत देसले दादा आहेत, चंदू आहेत, हे सर्व असे जे लोक आहेत ते आमची टीम वर्क म्हणून आम्ही वर्क करतो, ज्याला सर्व काही जबाबदारी आम्ही देत आहोत। आणि रेली म्हणजे बोलू नाही शकणार की एवढं चांगलं वातावरण आहे चेंबूरमध्ये आणि आमची मराठी माणसाची महाराष्ट्राची संस्कृती जपतो। जय हरी। नमस्कार। पांडुरंग आणि रामकृष्ण हरी। आपली मुरबाड शाहपूर एकता संस्थेची गेली 10 वर्षे सतत आम्ही ह्या दिंडीचं आयोजन करत आहोत आणि चांगलं माध्यम एक हेच आहे की देवाच्या माध्यमातून लोकांची भेटीगाठी होतात, त्यांचे विचार मांडले जातात, ते आपल्याकडे येतात, आपण पोचवले जातो। अशा प्रकारे आम्ही सगळ्या जे आपल्या मुंबई शहरामध्ये राहणारे जेवढे लोक होते त्यांना एकत्र करण्याचं हे माध्यम आम्हाला आमच्या सगळ्या जे कमिटी मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना आणि त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला। पण विठुरायाच्या मुंबईने तो खूप छान प्रकारे गेले 10 वर्षे निघून गेले आणि खूप छान प्रकारे तो चालू आहे आणि लोकांचा असाच प्रतिसाद राहावं आणि तुमच्यासारख्यांची अशीच आम्हाला भेट द्या। अंधेरीवरून आलो। आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा। मुरबाड शाहपुर एकता संस्थेचा खजिनदार आम्हाला जे चेंबूरकर आणि सर्व मुरबाड शाहपुर एकता संस्थेच्या आणि आजूबाजूची परिसराची जे आम्हाला सहकार्य भेटतो त्यांचा आम्ही मुरबाड शाहपुर तर्फे खूप खूप आभार मानतो। असं आमचं 10वं वर्ष याच्या पुढे आमचा खूप चांगला हो हे आम्ही सर्वांना नम्र विनंती आणि आमचे खास करून सल्लागार बोंद्रे साहेब हे आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि त्यांचा सहकार्य आम्हाला असंच राहू दे हीच मी विठ्ठलाकडे चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहली बात तो लई उत्साहाची बात आहे की जी दिंडी काढली त्या दिंडीत लोक सहभागी झाले, ते खूप आनंदाने सहभागी झाले। मी या चेंबूर वासियांना अजून आवर्जून त्यांना निमंत्रण देत आहे की हे पुढच्या वर्षी अजून जास्तीत जास्त लोक आमच्या या दिंडीत सहभागी व्हायला पाहिजे असं मी लोकांना विनंती करतो की दिंडी अजून चांगल्या प्रकारे व्हावी याची मी प्रार्थना करतो आणि पंढरपूरची जय। आज 10 वर्षापासून मुरबाड शाहपुर एकता संस्था दिंडीचा कार्यक्रम हा पार पाडत आले। याही वर्षी मोठ्या उत्साहाने 10वं वर्ष साजरा करतोय आम्ही। या संस्थेचे सर्व सभासद मुरबाड शाहपूरचे जेवढी लोक आज 50 वर्षापासून जे चेंबूरमध्ये स्थानिक आहेत त्यांच्या सर्वांच्या सपोर्टने आज आम्ही या दिंडीला पार पाडतोय। सर्वांचा मनापासून आम्ही आभार मानतो। मी संस्थेचा उपाध्यक्ष, संस्थेचे सेक्रेटरी आमचे दिनेश मोकेजी, सर्व सभासद सर्वांचा मनापासून मी आभार मानतो की सर्वांनी दरवर्षी आम्हाला सहकार्य केलंय आणि याबद्दल सर्वांचा मी मनाने आभार मानतो। मुरबाड शाहपुर एकताचं हे 10वं वर्ष आहे आणि मला अभिमान आहे आणि गौरव आहे आमच्या मुरबाड शाहपुर एकतावर। सर्व पदाधिकारी यांचे शुभेच्छा आणि असाच कार्यक्रम दरवर्षी हो अशी ही शुभेच्छा सर्वांना। सर्वप्रथम जय हरी बोलतो मी। आज महाराष्ट्रामध्ये एक नवीन घटना घडली ती म्हणजे मराठी माणसांसाठी आमची आषाढीच्या एकादशी निमित्त एक दिवस आधी आणि आज आमच्या मुरबाड शाहपुर एकता संस्था ही गेली 10 वर्ष झटून काम करते। या मुंबईमध्ये राहणारे मुरबाड शाहपूरचे जे लोक आहेत त्यांना एकत्र करून आम्ही लोक या ठिकाणी आम्ही मोठी एक आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढतो। मुरबाड शाहपूर ते चेंबूरमध्ये या ठिकाणी कमीत कमी 200 ते 300 घरं आहेत। असं आम्हाला कोणाला माहिती नव्हतं या ठिकाणी का इतकी घरं असतील, पण आज आम्ही एक करून शोधून काढले तर कमीत कमी 200 ते 250 घरं निघाली। पण आज त्या लोकांना आम्ही भेटून बोलले तर एखादा आपण कार्यक्रम केला पाहिजे, तर तो कार्यक्रम आम्ही परवानी मिळून आज 10 वर्ष पूर्ण झाला आषाढी एकादशीचा करतो आणि अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम होतो। सर्व पक्षाचे लोक आम्हाला या ठिकाणी भेट देतात, सर्व मंडळाचे लोक भेट देतात, सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमात भेट देतात। जय हरी बोलतो, सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी या चेंबूरच्या दिंडीवासियांना पहिला त्यांच्या चरणी नतमस्तक होतो
आणि जे आज 10 वर्ष त्यांनी पूर्ण केले, भव्य दिव्य सारखी दिंडी काढणं हे सोपं काम नाही. आणि 10 वर्ष जागजागी लोकांची संपर्क साधून हा जो कार्यक्रम यशस्वी करतात 10 वर्ष झाले आणि गालबोट न लागता दिंडीचा कार्यक्रम हा वडाळ्यापर्यंत जातो. चेंबूर नाक्यावर भव्य दिव्य रिंगणाचा कार्यक्रम होतो आणि असा कार्यक्रम कमीत कमी 2-2.5 हजार पब्लिक असते. सगळ्या पब्लिकला नाश्ता पूर्ण सहयोग सगळं असतं त्या मंडळाचा आणि त्यांचे मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटत असतात. 1-1.5 महिन्यापासून ही तयारी सुरू करतात. 6 तारीख सकाळी 4 वाजेपर्यंत त्यांना झोप नसते. असे कार्यकर्ते चेंबूर मध्ये आहेत जे दिंडी काढतात. यांना मी नमन करतो आणि चेंबूर वासियांना त्यांच्यातर्फे सगळ्यांनी दिंडी सामील व्हावं आणि एक दिंडीचा सोहळा मोठा आमची आहे हीच विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. तरी ती बोलली जाते तर पंढरपूरचा जो वाखरीपासून जो सोहळा असतो वाखरीपर्यंत आणि वाखरी ते पंढरपूर हा जो 8 किलोमीटरचा सोहळा आहे तोच 8 किलोमीटरचा सोहळा आम्ही चेंबूर ते वडाळ्यापर्यंत देत आहोत. आणि प्रति पंढरीच्या ऐवजी पंढरपूरच उगम पावलेला आहे, इथे झालेला आहे. आणि खरोखरच महिला मंडळ मुलं सर्वांनी आनंदात असेल अतिशय आनंदात उगवतात. आणि तो जो सोहळ्याचा जो आनंद आहे ते सर्व इथले लोक आनंदाने घेत आहेत. एवढंच या मंडळांमध्ये आषाढी एकादशीची सुरुवात झाली. ते लोक पंढरपूरला जात नाही, ते या वारीमध्ये सामील व्हावं अशा या वारीची ख्याती आहे. आणि 2013 मध्ये वारी चालू झाली. फक्त कोविड काळामध्ये 2 वर्षाची स्थगित झाली. आज जो आषाढी एकादशीचा जो सोहळा आहे हा 10वं वर्ष आहे. आणि जुन्या गोविंदानं जे पंढरपूरचे भाविक आहेत, जे विठोबाचे भाविक आहेत, ते विठोबाचे भाविक या वारीमध्ये 10व्या वर्षापर्यंत नेहमी सातत्याने सहभागी होतात. आणि चेंबूर ते वडाळा प्रति पंढरपूर या ठिकाणावर जवळजवळ 8 किलोमीटरचं जे अंतर आहे त्या 8 किलोमीटरच्या अंतरामध्ये जो वारीचा जो जाण्याचा मार्ग आहे या मार्गामध्ये या वारीला सर्व जे व्यापारी मार्ग आहे, जे सगळे लोक आहेत ते नेहमी स्वागताला उभे असतात. आणि 300 मीटरवर प्रत्येक व्यापारी आपले चहाचे स्टॉल, नाश्त्याचे स्टॉल, खिचडीचे स्टॉल, वडापावचे स्टॉल, समोसाचे स्टॉल असे जवळजवळ 8 किलोमीटर पर्यंत चालू असतात. आणि वारी जवळजवळ 8 वाजता चेंबूरच्या रामटेकडीवरनं चालू होते आणि वडाळ्यामध्ये जवळजवळ सकाळी 4 वाजता 4 ते 4:30 ला पोहोचते. आणि वडाळ्याचं जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये पहिलं वारीचं जे आरतीचं स्थान आहे ते मुरबाड शहापूर एकता संस्था या संस्थेला मिळलं जातं. आणि मुंबईमध्ये भव्य दिंडी सोहळा आहे, सगळ्यात मोठा दिंडी सोहळा मुरबाड शहापूर एकता संस्था या संस्थेच्या वतीने निघला जातो. आणि या वारीमध्ये जवळजवळ 15 ते 2,000 भाविक सहभागी होतात. आणि मोठ्या आनंदाने ही वारी मार्गस्थ होते आणि त्या ठिकाणी आरती झाल्यानंतर आपापल्या घरी निघून जातात अशी ख्याती आहे. धन्यवाद. आनंद आणि उत्सव